सकाळी उठल्यापासून तिथे तुम्हाला काय काय बघावं लागतं त्यांचं? अर्ली रायझिंग ऑफ एनी इंडिव्हिज्युअल, म्हणजे त्या माणसाचं जागेपण बघावं लागतं. याचं कारण की साधारण तरुणपणी 8 ते 10 तासाची झोप जनरली आजी आजोबांना असते, पण हे गोळ्यांवर डिपेंडंट असल्यामुळे यांची झोप झाली का नाही हे त्यांच्या प्युपिल्सवरून किंवा त्यांच्या हावभावावरून कळतं. म्हणजे पफिनेस ऑफ आईज असेल किंवा स्वेलिंग असेल यामुळे कळतं. त्याच्यानंतर त्यांच्या डेली रुटीनमध्ये आजी आजोबांचं जसं आपण व्याख्या बघितली की 60 वर्षावरील कोणतीही व्यक्ती म्हणजे स्त्री पुरुष कोणी असलं तरी त्या व्यक्तीला आपण ज्येष्ठ नागरिक कन्सिडर करतो. तर ज्येष्ठ नागरिकांच्या व्याख्येमध्ये आपल्याला लक्षात येतं की एजिंग म्हणजे त्यांचा आयुर्मर्यादा ही वाढत असल्यामुळे त्यांच्या सगळ्या दैनंदिन जीवनामध्ये खूप सावकाशपणा आलेला असतो, संथपणा आलेला असतो. यापूर्वी त्यांनी नोकरीच्या ठिकाणी धावपळ करत काम केलेलं असतं, त्यामुळे त्यांचे पाय हात हे वेगळ्या पद्धतीने कोऑर्डिनेशनमध्ये चालत असतात. पण एजिंगमध्ये सर्वात जास्त ब्रेन सेल्स ज्या असतात त्या सातत्याने स्टिम्युलस किंवा ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे ब्राईटली काम करत नाही. म्हणजे सगळेजणच आजारी असतात असं नाही, तर ते वयोमानाप्रमाणे ब्रेन सेल्स या डिटोरिएट होतात आणि मस्क्युलर ऍक्शन म्हणजे तुमचा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ही त्या पद्धतीने काम पुरेसं करत नसल्यामुळे वीकनेसमुळे आणि न्यूट्रिशनल ज्याला आपण हजार्ड्स म्हणतो की मालनरिशमेंटमुळे असं लक्षात येतं की कुपोषणाने त्यांच्या तब्येतीवरती परिणाम झालेला आहे. याबरोबरीने जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत ज्याला आपण डायबिटीज, नंतर कार्डियक इश्यूज, त्याशिवाय मोबिलिटीचे इश्यूज, ॲक्सिडेंट, नंतर रिनल इश्यूज म्हणजे किडनीच्या रिलेटेड असणारे प्रॉब्लेम्स, आयसाईट वीक होणे, खूप जास्त प्रमाणामध्ये ऑक्युपेशनल हजार्ड्समध्ये समजा गिरणीत काम करणारी व्यक्ती असते तर ती श्वासावाटे खूप जास्त पिठासारखी गोष्टी इनहेल करते. जर एखाद्या आजी आजोबांनी खूप मोठ्या आवाजाच्या ठिकाणी समजा काम केलेलं आहे तर त्यांचं हिअरिंग इम्पेअरमेंट होतं. तर त्या पद्धतीने त्यांना ऑक्युपेशनल हजार्ड्समधून बाहेर काढताना प्रत्येक डिव्हाइसचं आम्हाला काम कसं चाललंय ते पण बघायला लागतं. उदाहरणार्थ वेळेच्या वेळी सेल बदलणं त्यांच्या कानाच्या मशीनसाठी आवश्यक असतं. मग त्याच्यासाठी किती तास झोपला आणि किती कॅलरीज तुमच्या जेवणातला आहार किती घेतला ते सगळं तुम्ही या ॲप थ्रू बघू शकता. आणि इथं तुम्हाला रेग्युलर चेकअप सोबत तुम्ही पुढं काय काय केलं पाहिजे, एखादा डॉक्टरची अपॉइंटमेंट असेल किंवा तुमचा गोळ्यांचा डोस असेल किंवा रेग्युलर चेकअप असते, बीपी चेकअप असते, त्या सगळ्याचे तुम्ही अपडेट राहू शकता. इथं ट्रॅकर यूज केला आहे. ट्रॅकरमधनं तुम्ही किती दिवस आता मागची तुम्हाला जर बघायचं असेल की मागची अपॉइंटमेंट तुम्ही कधी घेतली तर ते पण बघू शकता तुम्ही आणि रिपोर्ट बघू शकता तुमची. आणि हे ॲप मोबाईलमध्ये पण चालतं. असंच ॲप आपण मोबाईलमध्ये असंच ॲप तुम्ही मोबाईलमध्ये उघडलं ना तर त्या ॲप थ्रू तुम्ही मोबाईलमध्ये पण घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जाता येताना किंवा घरी जाताना पण तुम्ही वापरू शकता.